नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी येणाऱ्या नववर्षाच्या निमित्तानं मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. डिसेंबरचे शेवटचे दिवस आले ना की आठवतं, अरेच्चा, नवीन वर्षाच्या संकल्पनांची यादी तयार करायला हवी आहे. पहाटे लवकर उठायचं, नामस्मरण करायचं, फिरायला जायचं, योगासनं करायची, नवीन पुस्तकं वाचायची वगैरे वगैरे. दरवर्षी हे करायचं ठरवून ठेवलेलं असतं. पहिल्यांदा खूप छान वाटतं, 8-10 दिवस त्याचं कौतुक वाटतं. पण नंतर ना मग आपल्याच मनाला त्या संकल्पांचं बंधन वाटायला लागतं. कटकट वाटते, करायचा कंटाळा येतो. मग हळूहळू ते मागे पडतं. काही दिवसात संकल्पच विसरायला होतात. मध्येच त्याची आठवण आली की आपण ते पार पाडलं नाही म्हणून मन दुखावतं, खंत करतं. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? संकल्प न करताच या जाणाऱ्या वर्षात सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आपण सहज केलेल्या आहेत. त्या आठवायच्या मग. अगदी लहान लहान गोष्टीसुद्धा त्याचा आपला आपण आनंद घ्यायचा. दुसरे कौतुक करतील म्हणून वाट नाही पाहायची. कोणाकडून अपेक्षा नाही ठेवायची. आणि इथे कोणाला वेळ नाही आहे. कोणाच्या काही लक्षातही येत नाही. त्यात काय विशेष असंही इतरांना वाटत असेल म्हणून आपणच आपली पाठ थोपटायची. खळखळून हसून आनंद घ्यायचा आणि मन मोकळं करायचं. आपलं आपल्याशीच बोलून. आपल्या हातून झालेल्या चुकासुद्धा आठवायच्या बरं का. आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची. आपली आपणच सुधारणा करायची. चुकलं कुठे हे पण समजून घ्यायचं. ठीक आहे, इतकं आदर्श कोणी नसतं, प्रत्येकाकडनं होतातच असं म्हणून स्वतःला क्षमासुद्धा करायची. आणि तसंच दुसऱ्यांनाही क्षमा करायची. त्यातून धडा मात्र घ्यायचा. थोडं थोडं शहाणं व्हायचं. स्वच्छ मनाने नववर्षाच्या स्वागताला तयार व्हायचं. आपणच आपला हात हातात घेऊन स्वतःला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. हो, बरोबर वाचलं. करून बघा. आपलं आपल्याला आश्वासक तसंच आव्हानात्मक वाटतं. खरंच, नाहीतर आपल्या वागण्यावरच पुढचं वर्ष कसं जाणार आहे हे अवलंबून असतं. पटलं ना तुम्हाला? अरे हो, अजून एक सांगते. मुख्य म्हणजे सख्या हरी विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं. आता हे काय नवीन, आधी कधीच गेलो नाही म्हणताय? मग आता करा की सुरुवात. लक्षात ठेवायचं, आपलं ऐकून घेणारा त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. कधीही न बदलणारा जगात तोच एकमेव आहे. त्याची साथ असली की पुढचं वर्षच नाही तर आयुष्य सुखाचं जाणार आहे. मग ठरलं तर या जाऊन कुठल्याही देवळात. नाना रूपात तोच तर सगळीकडे असतो. आपला तारणहार. त्याच्या पायावर डोकं टेकवून त्याचा आशीर्वाद घेऊन करा नवीन वर्षाची सुरुवात. तेव्हा श्रोते हो, येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना रेडिओ जयंततर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट तसंच आरोग्य घेऊन येवो हीच शुभेच्छा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.